साईनाथ मध्ये वर्तनगर ठाणे आणि संध्याकाळची वर्तनगरला साईंना पाया पडायला बघा भाविकांची कच्चाकच गर्दी आहे। मेन गेट मधून आपण आतोय। बरेचसे स्टॉल्स आहेत, भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत। वा 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 भरपूरच गर्दी आहे। बघूया वरती बघू शकता मस्तपैकी लाइटिंग केलेली आहे। आज आहे पहिला दिवस। महिला वर्गासाठी तर भरपूर छान अशी जत्रा भरलेली आहे। आयटम्स बघा रस्त्याच्या दुतर्फा लेडीज वर्गासाठी इयरिंग्स वगैरे आहे। बापरे बाप, लहान मुलांसाठी सुद्धा काय वस्तू आहे हे बघा, बघू शकता। लेडीज वर्गासाठी रिंग्स है भरपूर असे कलेक्शन। कितने कैसा है डोसे? 80 रुपया। अच्छा, ती आज पहिला दिन आहे ना। या ताईंकडे काय बघूया। अच्छा, मुखोटे वगैरे आहेत देवीचे। महिला वर्गासाठी शूज, खेळणी वगैरे आहेत दिसतंय। जत्राच आहे भरलेली आहे। हे पुढे बघू शकता मुलांसाठी टॉईज, लहान टॉईज। आज आहे जत्रेचा पहिला दिवस। हा बाबू बघू, बाबू कुठे आहे? तुझं नाव काय बाबूचं? हा अच्छा यक्ष हा वर्तनगरला आलाय बरोबर, साहेबांना आशीर्वाद घ्यायला। आज जत्रेचा पहिला दिवस आहे। आता येणार युट्यूब वरती। ताई हा इथेच राहतात तुम्ही? आज जत्रेचा पहिला दिवस आहे ना? अच्छा, आज इलेक्शनचा निकाल लागलेला आहे। वो भी 80, कौन सा भी 80 का बराबर। आज पहिला दिन है ना, और 2 दिन चलने वाला है, संडे और मंडे। महिला वर्गासाठी बरेचशी खरेदीसाठी जत्रेमध्ये आयटम आहेत। महिला वर्गाची गर्दी बघू शकता। झूम करून दाखवतो, छान असं कलेक्शन आहे। इकडेचा पुढे बघा रिंग्स। वर्गासाठी खरेदी करण्यासाठी खूप सारे आयटम आहेत। इथे बघा चप्पल सुद्धा आहे। कैसा दिया दोस्त? 150 रुपये, 150 सांगतोय, 150। छान असे कलेक्शन आहे, दादांकडून नक्की घ्या। सांगितल्यापैकी महिला वर्गासाठी भरपूर खरेदीसाठी आयटम आहेत। बघा आर्टिफिशियल ज्वेलरी या दादांकडे। महिला वर्गाची गर्दी सुद्धा घ्यायला। आज पहिला दिवस आहे, पुढे अजून गर्दी होणार आहे। कुठचंही की 100 रुपीज, थोडंफार कमी 10-20 रुपये पुढे मी करून देऊ शकतो, पण 100 तो म्हणतोय। बघा झूम करून दाखवतो, अशी काय आर्टिफिशियल ज्वेलरी आहे। आणि इथे मुलांसाठी टॉईज। या ताईंकडे बघूया काय आहे। लेडीज वर्गासाठी छान असं कलेक्शन, बेंगल्स वगैरे आहेत, नथ आहे, मंगळसूत्र, आर्टिफिशियल ज्वेलरी। इथे आलात तर या नक्की खरेदी करायला। दोसे मंगळसूत्र इयरिंग हा 100, कौन सा भी लो 100। बघा या सरांकडे 100। कुठचे गाड़ी ये वाला, ये इयरिंग्स बाजू में वो 100, कौन सा भी लो 100। कुठचंही कलेक्शन घ्या, कुठचंही टाप घ्या, 100 आहे। 100 चेन सुद्धा 100 आहे। या सरांकडे वर्तनगरला। बॅगचे वेगळे प्रकार आहेत ताईंकडे। ताई नमस्कार, कितीला दिले बॅग्स? कितीला बॅग्स? अच्छा, पुढचे आहेत ते कसे आहेत? 100। अच्छा, ही येल्लो वाली जी साईज आहे ती 100 ला आहे। 110 आणि वेगवेगळे प्राइस आहे। अच्छा, 100 पासून 120-150। आज आपल्या जत्रेचा पहिला दिवस आहे बरोबर ताई, आणि अजून 2 दिवस राहणार आहे। तर तुम्ही नक्की या मेन दरवाजामध्ये आल्यानंतर मेन गेटला लेफ्ट साईडला बरोबर चालेल। या तुम्हाला आवडलं त्यांचं कलेक्शन तर नक्की या ताईंच्या शॉपला भेट द्या आणि खरेदी करा। लेडीज वर्गासाठी कपडे, नाईट सूट। ये कैसा दिया दोसे? कितना? 150 का एक, और जोड़ी लिया तो? अच्छा, 150 ला एक म्हणताय। लेडीज साठी नाईट सूट, भरपूर असे कलेक्शन। कॉस्मेटिक आयटम सुद्धा आहेत लेडीज साठी।
येऊन खरेदी करू शकता। कॉस्मेटिक आयटम्स 250 कुठचे क्या 250 कलर वगैरे नाही जाएगा ना? कलर वगैरे नाही जाणार असं सांगता येतो, पण एक आयटम सिंगल 250 500 ला 2 500 ला जोडी तो सांगतो। कोणसा बी घ्या 250। हे बघा इयरिंग्स, साप, मंगळसूत्र, आर्टिफिशियल ज्वेलरी, रिबिन्स खरेदी करण्यासाठी भरपूर आहे महिला वर्गासाठी खास करून। सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे, आपल्या व्हिडिओच्या फ्रेम मध्ये तुम्ही बघू शकता। म्हणले की खाजा आला, खाजाचे वेगळे प्रकार कैसा है दोस्त? पाव किलो कैसा है? 50 का पाव। कौन सा भी ले लो, कौन सा भी आयटम घ्या। खाजा जत्रा म्हणलं की खाजा येणारच। 50 ला पाव किलो। आपल्या साई मंदिराच्या अगदी जवळ आहे या दादांचा स्टॉल, त्याला भेट द्या आणि नक्की खरेदी करा आपल्या आवडीनुसार। हाक मारलं ह्यांच्याकडे एक घ्या। कोणसा आयटम आहे? पाऊच आहे, ओपन करके दिखाओ दोस्त। 100 ला जोडी। अरे वा, 50 ला एक। कुठचेही घ्या, कलर बघा डिफरंट, अलग अलग कलर भी आहे बरोबर। एकात एक दोन आहे। तुम्हाला काय छोट्या मोठ्या वस्तू ठेवायच्या असेल तर हा पाऊच उपयुक्त आहे। अच्छा, ये कैसा है ग्लास वाला के लिए? 100 ला, कोणसा भी घ्या 100 ला 2 50 ला एक 100 ला 2 बघू शकता। या नक्की भेट द्या आणि खरेदी करा। इधर एक सर है, जत्रा माली खाजा आलास। कैसा है पाव किलो? कैसा है पाव किलो? 40। उसके पास 50, आपके पास 40 है। मतलब अच्छा कॉम्पिटिशन चल रहा है तगड़ा। खाजा कोणाला मनपसंती घ्यायचा असेल तर नक्की घ्या सरांकडून। अभी 2 दिन बाकी है ना, आज कल और परसों बरोबर। 40 रुपीज पाव किलो। जत्रा आहे, पहिला दिवस आहे, भक्तांचा बघू शकता साई मंदिरामध्ये। आज आहे शनिवार, आज इलेक्शनचा रिझल्ट झालेला आहे आणि आजूबाजूला आपल्या बघा काय गर्दी आहे, तुफान गर्दी आहे। साई मंदिर वर ड्राय मंचुरियन कैसा दिया? 50। जत्रा म्हणे तसे फास्ट फूड आयटम बनतातच, तर बरेचसे चायनीज आयटम ह्याच्यामध्ये आहेत। और ये आगे अच्छा, और ये ओके। बघा आलात तर तुम्ही जत्रेमध्ये तुम्हाला खाण्याची सोय सुद्धा आहे। बाबांचं दर्शन घ्या आणि इथे स्नॅक्स आयटम्स खाऊ शकता। लहान मुलांनी नक्की जत्रेला या, त्यांच्यासाठी खूप असे प्रकार आहेत खरेदीसाठी, बघू शकता आपल्या फ्रेम मध्ये। तो बघा तो दाखवतो, हायलाइट करतो, 120 सांगतो, पण काय एक 10-20 रुपये कमी जास्त होतील। या जत्रेत नक्की आपल्या मुलांना घेऊन या एक्सप्लोर करायला। गर्दी आहे, लहान मुलांसाठी भरपूर असे लांब लचक आयटम आहेत बघा, त्या टोकापासून ते या टोकापर्यंत। बापरे, लहान मुलांसाठी चांगलं चांगलं खेळणी आहेत। जत्रा वर्तकनगर या बघूया पुढे काय बघायला। बापरे बाप, खाजा के खाजा, खाजा 50 रुपये पाव किलो। आणि चिक्की हे कोणता आंबावडी ना? आंबे कसे दादा? हे आंबावडी कसे दिला? 100 ला पाव। कुठचे घ्या 100 ला पाव। आंबावडी, फणसवडी, केरला कालवा। वो कैसा दिया पैकेट? 100 रुपए का है। 100 रुपया सांगताय, बाकी आंबावडी 50 रुपये। 100 रुपए का भी पाव है, ये गुड़ वाला है, शक्कर वाला पाव। ये गुड़ वाला है और ये शक्कर वाला है। अच्छा, ये कैसा पाव किलो? 100 रुपए का। और ये वाला? वही 100। अच्छा, गुड़ आणि तुमच्या पसंतीप्रमाणे तुम्ही खरेदी करू शकता या दादांकडे। ओके, अभी 2 दिन और है ना, आज कल परसों या नक्की आणि खरेदी। असं पिशव्यांचं कलेक्शन आपण बघू शकता आणि इथे ताटावरती सजवण्यासाठी पडदे आहेत, फडका आहे आणि ते थोडीफार तोरणं सुद्धा आहेत। आणि लेडीज साठी तर भरपूरच कलेक्शन, आर्टिफिशियल ज्वेलरी, बेंगल्स। चला, असा काय परिसर वर्तकनगर ठाणे। मेन गेट मधून आत आलो, जत्रा थोडीफार आपण अटेंड केली। जाताना परत एकदा बघूया, रस्त्याच्या तर खूप सारी गर्दी आहे आणि भाविकांची लाईन आहे आणि पुढे आपण बघूया, दर्शन घेऊया। बघा असा काय वर्तकनगरचा परिसर आहे, त्या ताई भगिनी आहे, भाऊजीला फोन करून विचार इथे मदतीला। इथे अशी लाईन आहे, या आपल्याला इथे आमंत्रण आहे, तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो। मित्रांनो, गर्दी बघू शकता। वर्तकनगर साई दर्शनासाठी भक्तांची गर्दी, सुंदर अशी सजावट आहे आणि भक्त मंडळीची गर्दी। ओम साईराम। भक्तांची खूप अशी बरीचशी गर्दी आहे। या बघ्या पुढे का बघायला मिळत आहे, घनशाराम वाढतच चालली आहे। सजावट अशी छान केलेली आहे, सेवेकरी सुद्धा आहेत। साईंचं पुढे आपण दर्शन घेणारच आहोत। टीव्ही साई सेवा समिती साईनाथ मंदिर आडूचा वर्धापन दिन, सुंदरशी रांगोळी काढलेली आहे, मग आपण व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता।
बापरे बाप, मस्त अशी छान अशी रांगडी. ओम साईराम. समोर साईंचं दर्शन. मस्त छानच आहे, रांगोळी तर छानच आहे, जबरदस्त. ओम साईराम. असा काय भक्त मंडळाचा आहे का, सेवेकरी सुद्धा आहे, लोक आहे. बरीचशी भक्त मंडळी लाईन आहे आणि सुंदरशी रांगोळी आपण बघितली. सजावट बघा छान आहे. या पुढे दर्शन घेऊया. सेवाचे नगरसेवक होते. यांच्या विनम्र स्फूर्तीला आम्ही सर्व कलाकार प्रेमाने वंदन करीत आहोत. समोर बघू शकता संत महाराज साईनाथ म्हणतात. मस्त भजनी म्हणतात. काही भक्तांनी आणून बक्षीस दिलं. थोडासा विध्वंस पण करायचं वाटतं. आज मन मोकळे करायचंय. भक्तांचा ओघ आहे. आवड पडता तेव्हा अजाण स्वामींची कृती डोळ्यासमोर आल्याशिवाय भक्तांचा ओघ आहे. पण आता आपल्याला शिर्डीच्या संतांच्या चरणावरती जायचंय. साई मंदिर बघा, ताई आल्या दर्शनाला. तुम्ही व्हिडिओ मध्ये ना, युट्यूब वरती व्हिडिओ मध्ये येणार. सगळेजण साई भक्त मंडळी आलेले आहेत. याद आहे सुंदर असा याद. सेवेकरी, साई सेवेकरी. ओम साईराम. ज्या भक्तांनो साईबाबांचं दर्शन घ्या, नक्की ते भेट. आज पहिला दिवस, अजून 2 दिवस बाकी आहेत. ओम साईराम. भक्तांची गर्दी बघू शकता. आज पहिला दिवस आहे, बरोबर झाला. आज 2 दिवस बाकी आहेत. 38वा वर्धापन दिन आहे. आपल्याला इन्व्हिटेशन आहे, आपल्या मंगेश सरने दिलेलं आहे. आपण भेटू त्यांना थोड्या वेळ. भक्तांची गर्दी बघू शकता. बापरे बाप, भरपूरचे साई भक्त आलेले आहेत दर्शनासाठी. तिथे लाडू वाटप, 6 टन लाडू आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे लाडू वाटप सेंटर, लाडू दिले जातात. काल आपण व्हिडिओचा कव्हर केला होता, बरोबर. लाडू वाटपाचा कार्यालयात लाडू ठेवले होते. लाडू बघा, साईंचा आशीर्वाद घेतला की लाडू वाटप होतोय. करेक्ट. ओम साईराम. ओम साईराम. दर्शन घ्या. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साई समाधी, आराम विश्राम होऊ शकता इथे. साईंना आराम करायला. साई दर्शनाला 38वा वर्धापन दिन असा काय भक्तांचा ओघ आहे. भरपूरशी भक्त मंडळी आहेत. तुम्ही नक्की भेट द्या. आज आहे पहिला दिवस, दुसरा आणि तिसरा दिवस होत आहे. 25 आणि 26 38वा वर्धापन दिन. ओम साईराम. आपण पालखी सोहळ्यासाठी येणार आहोत सोमवारी. ओके, तुम्हाला वेळ नक्की येऊन जा. शिर्डी के साई ठाणे. गर्दी भरपूर आहे. चायनीज कॉर्नर असे खेळ सुद्धा आहेत मुलांसाठी. तुला आपण परतीचा प्रवास चालू करूया. चायनीज कॉर्नर अशा आयटम जत्रेमध्ये बघायला मिळतात. वेगळ्या प्रकारची लोणची मस्त आहे. नक्की मित्रांनो या जत्रेला या. काय काय पदार्थ आहेत. दाबेली, चायनीज मध्ये तर भरपूरच आहे. इथे बघा काय आहे. रोल, पनीर रोल, पापड, व्हेज मंचुरियन आहे. अच्छा, मग खाण्यासाठी पदार्थ दाबेली सुद्धा आहे. भजी, वीज, वडापाव, मिरची पाव, बटाटा भजी या ताईंच्या स्टॉलवर आहे. गरमागरम काढून तुम्हाला दिली जाईल. रेट दाखवले तुम्हाला, नक्की या.
आणि ते लहान मुलांसाठी. अरे इथे एक बघू शकता, हा आईस्क्रीमचा प्रकार आहे अर्जंट आईस्क्रीम. नाव बघा काय, अर्जंट आईस्क्रीम. हा एक माझा आवडता प्रकार आहे. बघूया आपण जवळून बघूया अर्जंट आईस्क्रीम. कैसा दोस्त आहे अर्जंट आईस्क्रीम? 20 रुपये. 20 रुपयाच्या डिश मध्ये बघा कसं बनवतात ते. वा छान. नाव आहे अर्जंट अर्जंट आईस्क्रीम. अच्छा अच्छा, नाही गार आहे. बघा असं काही ते लेअर दिली जाते, खाली रस्से वगैरे आहे 4 प्रकारचे. अशी जत्रेला गर्दी आहे बऱ्यापैकी. ते समोर बघा मीडियम साईजचं चक्र आहे. आज आहे येथे 38वा वर्धापन दिन साई मंदिर वर्तनगर ठाणे. आज पहिला दिवस आहे शनिवार. आज इलेक्शनचा रिझल्ट लागलाय. अजून 2 दिवस ही जत्रा राहणार आहे. ते बघा असं काय बनवून दिलं जातं. 20 रुपीज. छान आहे. भरपूर आहेत बघा, इथपासून ते इथपर्यंत भरपूर टॉयजचे प्रकार आहेत. टॉईजच टॉईज. लहान मुलांना नक्की घेऊन या. आणि लेडीज साठी सुद्धा आर्टिफिशियल ज्वेलरी आहे या दादांकडे.